नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 2021चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलाय मागच्या व्हिडिओमध्ये. आता मला 2020चा पेपर सॉल्व्ह करायचा होता, पण तो मला कुठं मिळालाच नाही. तो म्हणजे इंटरनेटवर मी सर्च केलं होता, पण त्याची जी स्कॅन केलेली कॉपी होती ना, ती इतकी घाणेरडी होती की माझी इच्छा नाही झाली ती डाउनलोड करायची. भरपूर ठिकाणी मी प्रयत्न केला, पण ते मला काही मिळालाच नाही. मग शेवटी मी काय विचार केला की आपल्याकडे अजून एक जो दुसरं नवनीतचं बुक आहे, त्याच्यामध्ये जे असं इयर दिलेले आहे की जे 2020 मध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेले ना, ते असं इयर दिलेलं आहे त्या 2020. हे 2020 मध्ये आले होते क्वेश्चन. तर एक एक जे जे क्वेश्चन 20 मध्ये आले आहेत ना, ते आपण सॉल्व्ह करत जाऊया. म्हणजे 20चं पण एक पेपर आपला होऊन जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला एक क्वेश्चन आहे की देअर आर चेअर्स फ्रॉम number XXVII to LXVI in a row at an auditorium. How many chairs are there in the row? आता इथे बघा, इथं रोमन मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला याला इंटरनॅशनल नंबर मध्ये काढायचं आहे. आपला क्वेश्चन नंबर 1 येईल. इथे भले 4 लिहिला आहे तरी. तर बघा, इथं कुठे होत्या, सुरुवात कुठून झाली? XXVI. XXVI म्हणजे किती झाले? हे XX म्हणजे 20 आणि VII म्हणजे 5, 6, 7 है ना, म्हणजे 27. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठपर्यंत होत्या? टू LXVI. LX म्हणजे L फॉर 50, X फॉर 10 है ना, 60 है ना, 50 प्लस X 60 आणि VI म्हणजे 66. इथून स्टार्ट केल्या, 27 पासून स्टार्ट होऊन 66 पर्यंत नंबर पर्यंत चेअर्स आहे एका रो मध्ये. तर टोटल किती चेअर्स आहे आपल्याला फाइंड करायचे आहे. ठीक आहे ना. किती आहे चेअर्स, हा ना, किती आहे, टोटल नाही करायचे, किती आहे. इथून स्टार्ट झाल्या 27 नंबर पासून 66 नंबर पर्यंत त्याचा डिफरन्स काढायचा. 6 मायनस 7 होत नाही, 16 मायनस 7 केलं तर किती येणार? 9. आणि हे होणार तुमचं 5 है ना. इथं बॉरो केलंय ना, तर हे 5 होणार. 5 मायनस 2 किती येतात? 3. पण आता इथे लक्षात घ्या, हे जे 39 जे आहे, हा याचा डिफरन्स आहे. ठीक आहे. 39 यांचा 66 पासून 27 नंबरची जी चेअर आहे त्याच्या मधला डिफरन्स आहे. पण आपण जेव्हा आपण काउंटिंग करतो ना, तर 27 पासूनच स्टार्ट करावं लागेल. ही 1, नंतर 28 नंबरची 2, 29 नंबरची चेअर 3, असं करता करता 66 पर्यंत जाता जाता ना, याच्यामध्ये एक नंबर आपल्याला ऍड करावा लागते. हे ऍक्च्युली 40 चेअर्स होतात. ठीक आहे. जेव्हाही असं काउंटिंग आलं, काउंटिंग करायचं, जनरली आपल्याला जे करन्सी असते, करन्सी नोट, त्याचे जे सिरीज असतात, इथून इथपर्यंत दिलेली आहे, तर टोटल नोट्स किती, तर त्याच्यामध्ये पण डिफरन्स काढल्यावर एक ऍड करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 3 येतो याचा. आन्सर नंबर 3. ठीक आहे. हा नवनीतचं बुक बऱ्याचशा लोकांकडे असणारच आहे. ठीक आहे. बुक मधून बघून घ्या जे 2020 चे क्वेश्चन आहे. चला, आता आपला क्वेश्चन नंबर 2 येईल. ठीक आहे. तर तो 2 जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी एक्सरसाइज मधला येईल. ठीक आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. चला, क्वेश्चन नंबर 2 आहे बघा इथं. व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट एट 10,000 प्लेस अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट एट द हंड्रेड्स प्लेस इन द नंबर 58279. 58279 एक आपल्याला नंबर दिलेली आहे. आपला आहे क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. काय नंबर दिलेली आहे आपल्याला? 58279. आता तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्यामध्ये थोडा फरक आहे, लक्षात ठेवा. जसं की आता याची 8 आहे, 8 ची तर प्लेस व्हॅल्यू किती आहे? प्लेस व्हॅल्यू 8 ची प्लेस व्हॅल्यू 8000 आहे. पण याची फेस व्हॅल्यू किती येणार? फेस व्हॅल्यू याची फक्त 8 येणार. ठीक आहे. हा फरक असतो. ठीक आहे. प्लेस व्हॅल्यू जे आहे ना, हा 1000 प्लेसला आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 8000 आहे. पण ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू
8च आहे. तर हा फरक आहे. आता इथं आपल्याला काय म्हटलंय की व्हॉट इज द प्रोडक्ट है ना ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 10th प्लेस 10,000 प्लेस 10,000 प्लेसवर कुठलं डिजिट आहे 5. मग याची प्लेस व्हॅल्यू किती होणार 50,000. ठीक आहे. आणि फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 100th प्लेस 100th प्लेसवर कुठला आहे 2 आहे. त्याची फेस व्हॅल्यू 2च होणार. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं प्रोडक्ट काढायचं आपल्याला तर सिम्पल आहे ना 5 2 10 होतात. त्याच्यानंतर 1 2 3 4 0 येणार 1 2 3 4 0 म्हणजे हे किती येते 1 लाख. याचा आन्सर कुठला येतोय आन्सर नंबर 4. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3 आपला नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 3 बघा इथं दिलेला आहे आपला की बाय हाऊ मच इज अ 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर फॉर्म्ड युजिंग डिजिट 0 to 397 only once greater than a 5 digit smallest number formed by using the same digits. तर इथे आपल्याला क्वेश्चन नंबर आपला 3 आहे. आता कुठली नंबर दिलेली आहे आपल्याला एक 0 2 3 9 आणि 7 असे आपल्याला 5 नंबर दिलेले आहे. याचे 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर कशी होणार आहे सोपं आहे हे. सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी नंबर मग त्याच्यापेक्षा छोटी नंबर मग त्याच्यापेक्षा छोटी है ना 9 7 3 2 0 ही झाली ग्रेटेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर काय होणार स्मॉलेस्ट नंबर म्हणजे पहिले 0 ठीक आहे मग नंतर 2 3 7 9. पण इथं जे आहे जर याच्यापासून जर नंबर आपण तयार केली तर ही 5 डिजिट नंबर नाही आहे कारण 0 स्टार्टला आलाय तर याची काही व्हॅल्यू नसते स्टार्टला आला तर ही 2 3 7 9 4 डिजिट नंबरच होणार. मग याला 5 डिजिट करायचं असतं तर काय करायचं असते ही जे एक नंबर आहे ना इमिजिएट 0च्या नंतरची जी नंबर आहे ते पहिले घेतो आणि 0ला नंतर लावतो आपण. तर ऍक्च्युअल नंबर काय होते मग ती स्मॉलेस्ट नंबर 2 0 3 7 9. ठीक आहे. आता यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. आपल्याला हेच काढायचं आहे की जी 5 डिजिट नंबर जी आहे ती 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर पेक्षा किती जास्ती आहे. तर याचा डिफरन्स काढूया आपण. तर 10 मायनस 9 केले तर 1. ठीक आहे. इथे होतात 11 11 मायनस 7 4. ठीक आहे. इथे झाले मग 12 12 मायनस 3 9 हा ना हे झाले 6 आणि हे झाले डिफरन्स काढायचा आहे 9 मायनस 7 9 मायनस 2 7. ठीक आहे 7 6 9 4 1 म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 4 आपला. क्वेश्चन नंबर 4 बघा इथं दिलेलं आहे व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर्स इफ 32976 32976 sorry 23976 32796 23796 are arranged in the ascending order. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे. याच्यामध्ये सगळ्यात छोटी नंबर कुठली आहे बघा क्वेश्चन नंबर आपला येतो 4. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात छोटी नंबर आहे बघा 23796. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी नंबर घेतली आहे 23976. त्याच्यापेक्षा मग मोठी आहे 32796 आणि सगळ्यात लास्ट जी आहे ग्रेटेस्ट नंबर ती आहे 32976. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लावलेले. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट नंबर. फर्स्ट नंबर कुठली आहे ही आहे आणि लास्ट ही आहे तर याला दोघांचा आपल्याला सम करायचा आहे. तर 23796 23796 यांचं आपल्याला टोटल करायचं आहे. किती येते बघा याची टोटल 6 + 6 12 1 कॅरी ओव्हर झाले 8 + 9 17 आणि परत 1 कॅरी ओव्हर झाले
10 प्लस 7 17 प्लस है ना, हे 10 प्लस 7 17, परत 1 कॅरी ओव्हर झाले, 3 प्लस 3 6 है ना, आणि 3 प्लस 2 5 5 6 7 7 2, याचा आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता आपला क्वेश्चन नंबर 5. 5 मध्ये बघा इथं, व्हॉट इज द सम ऑफ द ऑड प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 50. ठीक आहे, 1 अँड 50च्या मध्ये जेवढेही प्राईम नंबर्स आहे, ऑड प्राईम नंबर्स, त्यांची आपल्याला त्यांचा सम काढायचा आहे. तर आता इथे बघा, जेवढेही नंबर्स आहे प्राईम नंबर ते सगळे ऑडच आहे, फक्त एकच आहे 2 नंबर जो इवन आहे. ठीक आहे ना, तर 2 जो आहे ना त्याला सोडून द्या. त्याच्यानंतर कुठले कुठले प्राईम नंबर आपले 3 5 7 है ना, त्याच्यानंतर 11 13, 13 नंतर काय ते 17 19 है ना, त्याच्यानंतर काय ते बघा 20 1379, लक्षात ठेवा 21 नाही आहे, 23 आहे, 27 आहे, त्याच्यानंतर 29 नाही आहे, नाही 27 नाही आहे, 29 आहे, 3 नी डिवाइड होतो 27 29 23 आणि 29, त्याच्यानंतर 31 33 नाही आहे, 37 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 40 पासून म्हणजे 41 43 आणि 47, हे एवढे तुमचे प्राईम नंबर्स आहे, पासून 1 पासून 50 पर्यंत. ठीक आहे, यांची सगळ्यांची आपल्याला टोटल काढायची आहे. तर सगळ्यांची टोटल काढताना बघा, असं 4 नंबरची टोटल काढून घ्या. ह्या 4 नंबरची किती येते बघा, 8 प्लस 7 15, 15 प्लस 11 15 प्लस 11 येणार 26. यांची किती येते बघा, 3 प्लस 7 10, 10 प्लस 9 19, 1 कॅरी ओव्हर झालं, हे 3 आणि 4 49, आणि या दोघांची टोटल किती येते बघा आता, 9 प्लस 6 15 है ना, 9 प्लस 6 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 प्लस 6 4 प्लस 2 6 75. ठीक आहे, आता ह्यांची करा, या तिघांची करा, किंवा ठीक आहे या चौघांची पण करून घेऊ बघा. 7 प्लस 1 8, 8 प्लस 9 17, एक मिनिट, हा बरोबर आहे, 7 प्लस 1 8, 8 प्लस 9 17, 17 प्लस 3 20 है ना, 2 कॅरी ओव्हर झाले है ना, 3 प्लस 3 6 प्लस 2 8 प्लस 2 12 प्लस, अरे यार किती कॅरी ओव्हर राहिले होते, 2 राहिले होते का बघा, 7 प्लस 1 8, 8 प्लस 9 8 प्लस 9 17, 17 प्लस 3 20, 2 कॅरी ओव्हर राहिले है ना, तो 2 प्लस 2 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12 120 है ना, आणि यांची टोटल बघा, 7 प्लस 3 10, 10 प्लस 1 11, 1 कॅरी ओव्हर झाले, हे 12 आणि 30 131. आता हे बघा 131 प्लस 120 प्लस 75 है ना, यांची सगळ्यांची टोटल करा, किती येते बघा, 6 है ना, 3 प्लस 2 5 प्लस 7 12, 1 कॅरी ओव्हर झालं 3 326, म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2 है ना, 326 येत आहे. चला नेक्स्ट बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 6. हे बघा क्वेश्चन नंबर 6 काय म्हणते आता बघा, आपल्याला काय काय दिलेलं आहे तर 17 लाख, ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 1700 दिलेलं आहे, पण आपण इथं काय करू, पहिले 17,000 ला घेऊया है ना, लॅक नंतर 17,000 येणार ना, त्याच्यानंतर 1700, हे 1700, ठीक आहे, त्याच्यानंतर 17, याला सगळ्यांना टोटल करावं लागेल पहिले आपल्याला. ठीक आहे, हे बघा किती येते 7 हे 1 हे परत 7 हे 8, ठीक आहे, 7 प्लस 1 8 हे 1 आणि हे 17 17,18,000 है ना,
17,18,717. ठीक आहे, हे किती आली नंबर? 17 लाख प्लस 17,000 प्लस 1,700 प्लस 17 आहे ना. यांना सगळ्यांना आपण टोटल केलं तर हे बघा किती आलंय. याच्यामधला कुठला ऑप्शन येतोय बघा? सेकंड नंबरचा ऑप्शन येतोय. 17,18,717 म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, हे जे नंबर्स मध्ये आहे ते वर्ड मध्ये दिलेलं आहे तिथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे की द पॉप्युलेशन ऑफ साकोली विलेज इज 1,54,389. त्याच्यानंतर 1,08,457 पीपल हॅव मोबाईल्स. हाऊ मेनी पीपल डू नॉट हॅव मोबाईल्स. अगदी सोपं आहे. टोटल पॉप्युलेशन किती आहे? 1,54,000 है ना 389. त्याच्यामधून 1,08,457 जे लोक आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहे. मग जे बाकीचे जे उरलेले आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. तर मग जे याच्यामधला डिफरन्स काढून घ्यायचा. 9 मधून 7 मायनस केले 2, इथे झाले 3 है ना. 13 मायनस 4 9, हे झाले 3. 13 मायनस 8 5, हे झाले 4 है ना. झालं मग A1 मायनस 1 0. तर 45,932 आन्सर येतो याचा आन्सर नंबर 2. एवढे लोक जे आहे किती? 45,932 या एवढ्या लोकांकडे मोबाईल नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 8. चला क्वेश्चन नंबर 8 बघूया आता आपण. ते काय म्हटलंय? व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर. आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कुठली आहे बघा? 9 9 9 9 आणि 9. 5 टाइम्स 9 जी आहे ते ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर अँड 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर. 2 डिजिट ग्रेटेस्ट नंबर कुठली आहे? 99 आहे, पण ही ऑड आहे. इवन नंबर कुठली येणार? 98 येणार. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 2 डिजिट इवन नंबर. ठीक आहे, तर आता बघा हे तुम्हाला मल्टिप्लाय करायला खूप अवघड जाईल है ना. तर एक छोटी ट्रिक काय वापरायची आहे बघा. ट्रिक्स तर भरपूर आहे पण कन्फ्युजिंग असतात ते खूप ट्रिक. एक सोपी ट्रिक काय करायचं आहे? 98 आहे ना, याला 2 पार्ट मध्ये लिहायचं आहे बघा. 9,9,9,9,9 हा इंटू 100 मायनस 2 लिहू शकतो आपण याला 98 ला. ठीक आहे, आता याचं जे आहे 100 मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं तर एकदम सोपं होऊन जाते. सॉरी, 2 0 लागणार आहे. सरळ सरळ काही करायची गरज नाही आहे. 5 टाइम्स 9 लिहा आणि 2 0 लावा. ठीक आहे, आणि आता हे 2चं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. एवढं काही अवघड नाही होत 2चं मल्टिप्लिकेशन करणं. बघा 2 9 18 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 2 9 18 प्लस 1 19. परत 1 कॅरी ओव्हर झालं. 2 9 18 प्लस 1 19 है ना. परत 1 कॅरी ओव्हर झालं. 2 9 18 प्लस 1 19. परत 1 कॅरी ओव्हर झालं. 2 9 18 प्लस 1 19 झालं. आपल्याला काय करायचं? यांचं ऍडिशन करायचं. आता आपण मल्टिप्लिकेशन करायला लागलो. सॉरी, ऍडिशन नाही, हे बघा मायनसचं साईन आहे तर मायनस करायचं. सॉरी, मायनस करायचं आहे. आता याला याचं मायनस करा. बघा किती येते बघा. हे 2 है ना. हे झालं 9. 9 मायनस 9 0. हे झाले 8 है ना. इथं आपण बोरो केलं ना तर हे 9 झालंय. हे झालं तर 10. 10 मायनस 8 2. हे झाले 9 है ना. 9 मायनस 9 0. हे झाले 8. 18 मायनस 9 9. ठीक आहे, परत हे 18च होणार. 18 मायनस 9 9. ठीक आहे, हे पण 8 होणार. 18 मायनस 9 9. हे 8 होणार. 8 मायनस 1 7. आणि हे असं 9 आहे की नाही. 9 7 999
02. याचा आन्सर बघा, आन्सर नंबर 4 येतोय. ठीक आहे. आपण असं पण मल्टिप्लाय जी आपली नेहमीची पद्धत आहे त्यांनी पण करता आलं असतं, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला असता. ठीक आहे. तर हे आपलं थोडंसं इझी गेलं, लवकर होऊन गेलं हे. ठीक आहे. चला आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 9. इथेच आहे, याच्याच खाली दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा आता, की विच डिजिट विल अक्युअर in place of box and triangle respectively in the following example. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे, 3 बॉक्स दिलेले आहे ना, इंटू 3 ट्रायंगल दिलेले आहे आणि यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते येत आहे 11088 ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे हा आपला. तर इथे बघा, तुम्ही एक बघा की एक तर इथं 3 येऊ शकतो, कारण आपल्या युनिट प्लेसला काय यायला लागलंय, 9 यायला लागलंय, किंवा 1 इंटू आणि 9 येऊ शकतो. हे 2 ऑप्शन नाही येणार, कारण हे 9 इंटू 0 होणार. ठीक आहे. आणि हे 4 इंटू 5 पण 0 होणार. इथे आपल्याला 0 येणार युनिट प्लेसला. मग हे 2 ऑप्शन तर नाहीच आहे, 100% नाही आहे. मग ह्या दोन्ही पैकी कुठले तरी आहेत ना. इथे एक 3 ठेवून बघा, येते का बघा. 3 इंटू 3 बघा. 3 3 हे करून बघायचं. 3 3 3 आहे ना. 3 परत हे 3 9 9 ठीक आहे. परत हे पण 9 येत आहे का बघा काही याचं आन्सर. हे बघा, हे 9 आलं, 9 प्लस 9 18 है ना. परत 1 कॅरी ओव्हर झालं, हे झाले 10 प्लस 9 19 प्लस 9 28 2 कॅरी ओव्हर झालं. हे 9 प्लस 2 11 प्लस 9 20 है ना. आणि परत 2 कॅरी ओव्हर झाले, हे 11 आलं आहे की नाही. इथं तुम्ही 3 ठेवू शकता है ना. म्हणजे बॉक्सच्या जागी 3 आणि ट्रायंगलच्या जागी पण तुम्ही 3 ठेवू शकता. ठीक आहे. तर तुमचं आन्सर बरोबर एवढं यायला लागलं, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. आणि मला तर वाटतं याचं आन्सर हे पण आहे, सेकंड पण आहे. ना बरोबर आहे ना सगळं आपलं. 9 प्लस 9 18 1 के झाले 10 प्लस 9 19 प्लस 9 28 2 कॅरी ओव्हर झाले 11 प्लस 9 है ना. 11 प्लस 9 20 0 इथं परत 2 आले, कॅरी ओव्हर झाले 11. बरोबर आहे सगळं. म्हणजे 3 हे एक ऑप्शन आहे. ठीक आहे. बॉक्सच्या जागी तुम्ही 3 है ना, ह्या बॉक्सच्या जागी 3 आणि ट्रायंगलच्या जागी पण 3 ठेवलं तर तुमचं हे आन्सर या लागलंय. आपण एक अजून एक सेकंड नंबरचं पण आहे, मला असं वाटते बघा. बॉक्सच्या जागी तुम्ही जर 1 1 1 ठेवलं, ठीक आहे, आणि इंटू ट्रायंगलच्या जागी जर 9 9 9 ठेवलं ना, तरी मला वाटतं तेच आन्सर येते. कारण बघा, 9 1 जा 9 है ना, परत 9 1 जा 9 आणि 9 1 जा 9 है ना, परत 9 1 जा 9 9 1 जा 9 आणि परत 9 1 जा 9. परत हे 2 सोडून द्यायचे. परत 9 1 जा 9 9 1 जा 9 9 1 जा 9 सेम आहे. बघा 9 9 प्लस 9 18 ची 8 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं, 10 प्लस 9 19 प्लस 9 28 2 कॅरी ओव्हर झालं, 11 प्लस 9 0 2 कॅरी ओव्हर झाले, हे 11. म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही पैकी कुठलाही एक आन्सर लिहू शकता. फर्स्ट किंवा सेकंड दोन्ही याचे आन्सर आहे. ठीक आहे. तुम्ही दोन्ही पैकी एक लिहिलं तरी तुमचं करेक्ट होणार. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 बघा आता. इथे दिलेलं बघा, अ नंबर इज डिवायडेड बाय 15, द कोशंट इज 12 अँड द रिमाइंडर 0. ठीक आहे. इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय 16, व्हॉट विल बी द रिमाइंडर. हे बघा, इथं आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे.
डिव्हिडंड है ना, डीबीच लिहितो मी इथं, डिवाइड लिहितो, डिव्हिड इज इक्वल टू डिवायझर, ठीक आहे, इंटू कोशंट प्लस आर, कोशंट प्लस आर, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, आता इथं काय म्हटलंय आपल्याला, अ नंबर इज डिवायडेड बाय 15, म्हणजे डिवायझर किती आहे, 15 आहे, आणि कोशंट किती आहे, 12 आहे. ठीक आहे, रिमाइंडर त्याचा 0 आहे. मग डिव्हिडंड किती येणार आहे, ती नंबर कुठली असणार आहे, 12 इंटू 5 करायचं, 12 5 जा 60, 6 कॅरी ओव्हर झाले, आणि हे याचा काही यूज नाही. 12 1 जा 12 प्लस 6 18, 180 येत आहे. ठीक आहे, आता ही जे नंबर आहे 180 ला जर त्यांनी काय म्हटलं, जर ह्या नंबरला 16 नी डिवाइड केलं, जर आपण 16 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येणार, तर 16 नी डिवाइड करा, 16 1 जा 16, 2 आले. ठीक आहे, इथं 0, 16 परत 1 जार 16 आणि 4, रिमाइंडर किती आलं याचं, 4. मग आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर 2. ठीक आहे, सोपं होता. चला आता आपण हे जरा आज आता 10 क्वेश्चनच घेऊया. ठीक आहे, जरा म्हणजे कसं झालं की एक 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 क्वेश्चन शोधून शोधून काढावं लागलाय. ठीक आहे, तर आपण बाकीचे अजून बघूया. काहीतरी दुसरं एक काम करतो मी, सगळे क्वेश्चन्स आहे ना लिहून घेतो हातानेच, मग त्याचे बाकीचे कंटिन्यू करू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.